तर हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभम तुम्हा सर्वांचं पोलीस भरती टेक्स्टबुक या आपल्या नवीन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी टेक्स्टबुकनं या ठिकाणी एक सेपरेट यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे. त्याचं नाव असणार आहे या ठिकाणी पोलीस भरती टेक्स्टबुक. तर जेही विद्यार्थी या ठिकाणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. इथून पुढं ज्याही तुमच्या पोलीस भरतीची जी काही अपडेट असेल, जो काही परीक्षेचा कंटेंट असेल, सर्व तयारी या चॅनलवर होणार आहे. तर सर्वांनी सर्वप्रथम पोलीस भरती टेक्स्टबुक हे आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते या ठिकाणी सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर पोलीस भरती टेक्स्टबुक याच नावानं या ठिकाणी टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जॉईन करायचं आहे. तर सर्वांना कट टू कट माझा आवाज या ठिकाणी क्लिअर असणार आहे, बरोबर. खूप दिवसानंतर बघा आपण या ठिकाणी एक नवीन सिरीज घेऊन येत आहोत. ती असणार आहे या ठिकाणी जिल्हा दर्शन, म्हणजे जिल्हा वाईज या ठिकाणी तुमची PYP असणार आहेत. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. आता सर्वप्रथम या ठिकाणी बघा, पहिला जो तुमचा पेपर असणार आहे आजचा, तो या ठिकाणी कोणता असणार आहे बघा, अहमदनगर जिल्ह्याचा. अहमदनगर जिल्ह्याचा या ठिकाणी आपण या ठिकाणी पेपर सॉल्व्ह करणार आहोत. अहमदनगर जिल्ह्याबद्दल थोडंफार तुम्हाला माहिती सुद्धा असणार आहे की अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर तुम्ही बघितला असेल तर या ठिकाणी सर्वात मोठा हा जिल्हा आहे. ठीक आहे. अजून सुद्धा ह्याच्याबद्दल जीकेची जी माहिती आहे ती जीके सर तुम्हाला देतीलच. पण आपण जी घेत आहोत तर या ठिकाणी गणित हा विषय या ठिकाणी घेणार आहोत. आता ह्याचं प्लॅनिंग कशा प्रकारे असणार आहे, कशा प्रकारे ही सिरीज चालणार आहे, या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर अहमदनगरचा जो हा पेपर आहे हा कधी झाला बघा, 7 जुलै 2024 ला झालेला हा पेपर आहे. तुम्हाला या पेपरमध्ये झालेले जे मॅथ्सचे क्वेश्चन आहेत त्याची या ठिकाणी सराव करून घेतले जातील. कारण कोणत्याही परीक्षेची तयारी करताना लक्ष द्या एकदम, कोणत्याही परीक्षेची जेव्हा तुम्ही तयारी करताय तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं असतं ते PYP. काय महत्त्वाचं असतात PYP. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका काय सांगतायत, कशा प्रकारचा क्वेश्चनचा ट्रेंड आहे, ठीक आहे, क्वेश्चनची लेवल कशी आहे, त्याचबरोबर कोणत्या टॉपिकवर फोकस आहे, कोणत्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन येत आहेत, ह्या जर गोष्टी आपल्याला माहीत असतील तर आपण प्रॉपर स्टडी करणार आहोत. आणि तीच तयारी तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये, कसं फ्रीमध्ये, हे काय तुम्हाला पेड नाही आहे काय नाही, निवांत या ठिकाणी दररोज तुम्हाला एकतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये हे व्हिडिओ अपलोड होतील किंवा या ठिकाणी लाईव्ह फॉर्मॅटमध्ये हे क्लासेस असतील. तर नक्कीच या चॅनलवर येऊन तुम्ही हे व्हिडिओज वगैरे पाहू शकता. फ्रीमध्ये असणार आहे आणि सर्व जिल्ह्याचे एका पाठोपाठ एक आपण या ठिकाणी सर्व जिल्हा वाईज, ठीक आहे. आता तुमचा जो मॅथ्स आहे, मॅथ्स आणि रिझनिंग हे जे सब्जेक्ट आहेत याची तयारी मी या ठिकाणी करून घेणार आहे. आता ऑलमोस्ट तुम्ही म्हटला तर 50 क्वेश्चनची तयारी मी स्वतः करून घेणार आहे तुमची, ठीक आहे. 50 क्वेश्चनची तयारी मी या ठिकाणी तुमची करून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन कुठं 22 असतात, कुठं 27 असतात. आता हा नंबर चेंज होऊ शकतो, ठीक आहे. पण तुमचं ओव्हरऑल एक 50 क्वेश्चनची जी तयारी आहे ती मी या ठिकाणी स्वतः तयारी करून घेणार आहे तुमची. तर नक्कीच हे सेशन जे आहे, ही जी सिरीज आहे ती तुम्ही फॉलो करा, ठीक आहे. ओके, हां चला, सर्वांना ह्या गोष्टी क्लिअर असतील, ठीक आहे. आणि जर तुम्हाला हे सेशन वगैरे आवडत असेल, ही अशा प्रकारची सिरीज आवडत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता. काही सजेशन असतील, काही तुमचे अजून आयडिया असतील की सर आम्हाला अशा प्रकारे कंटेंट हवा आहे, तर तुम्ही ते सुद्धा सजेशन या ठिकाणी देऊ शकता. ते सजेशन या ठिकाणी बघून तुम्हाला त्यानुसार एक इम्प्रूव्हमेंट सुद्धा दिसून जाईल, ठीक आहे. कारण पोलीस भरती आता बघा सप्टेंबर एंडला या ठिकाणी, सप्टेंबर एंडला तुमचे या ठिकाणी अपडेट येतील, नोटिफिकेशन वगैरे यायला चालू होतील. मग नंतर पुढं तुम्हाला फिजिकल झाल्यानंतर मॅक्झिमम 1 महिना मिळाला तर मिळाला, नाहीतर लगेच पेपर होऊन जातील, ठीक आहे. त्यामुळे तयारीत राहा, ठीक आहे. ओके, समजलं मी काय काय सांगितलं. फर्स्ट तर आपण या ठिकाणी बघा कायचं प्लॅनिंग असणार आहे, या सिरीजचं काय असणार आहे, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम बघा या ठिकाणी आपण काय करणार आहोत, सोमवार, त्याच्यानंतर बुधवार आणि त्याच्यानंतर शुक्रवार हे आपले गणिताचे क्लास असणार आहेत. गणित याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, PYP करून घेणार आहोत, PYQ, ठीक आहे. त्याच्यानंतर मंगळवार आणि गुरुवार, मंगळवार आणि गुरुवार या दिवशी आपण काय करणार आहोत, रिझनिंग सॉल्व्ह करणार आहोत. काय, बुद्धिमत्ता, रिझनिंगचे या ठिकाणी PYP हे सुद्धा काय असणार आहे, PYQ असणार आहेत. ह्याच्यामध्ये दुसरे क्वेश्चन नसणार आहेत. पोलीस भरतीला जे आले तेच जिल्हा वाईज या ठिकाणी पेपर सॉल्व्ह होणार आहे, ठीक आहे.
त्यानंतर तुम्हाला सॅटर्डेला एक टेस्ट असणार बघा. सॅटर्डेला एक तुमची या ठिकाणी काय असणार आहे, टेस्ट असणार आहे. त्याची PDF तुम्हाला टेलिग्रामवर भेटून जाईल. कुठं भेटून जाईल? टेलिग्रामवर. ती तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. सॉल्व्ह केल्यानंतर लगेच संडेला त्याचं काय असणार आहे, या ठिकाणी डिस्कशन असणार आहे. डिस्कशन असणार ते पण या ठिकाणी लाईव्ह मध्ये असेल, किंवा पॉसिबल नसेल तर या ठिकाणी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये त्याचं या ठिकाणी डिस्कशन ऍड केलं जाईल. ठीक आहे. ही आपण अशा प्रकारे एक प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्यासाठीच नक्कीच हे चॅनल जॉईन करा. त्याचबरोबर मी बघा तुम्हाला या ठिकाणी जर तुम्हाला माझ्याशी कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी शुभम सर टेक्स्टबुक, कुठलं शुभम सर टेक्स्टबुक, हे सुद्धा टेलिग्राम चॅनल फॉलो करा. आता त्याच्यामध्ये माझा फोटो वगैरे आहे, ते चॅनल या ठिकाणी फॉलो करा. भरपूर असे टेलिग्राम चॅनल तुम्हाला दिसतील, ते तुम्ही जॉईन करू नका. ठीक आहे. शुभम सर टेक्स्टबुक नावाने सर्च करा, तुम्ही माझ्याशी कनेक्टेड राहताय. त्याचबरोबर मी दुसरं तुम्हाला कुठलं सांगितलं या ठिकाणी, पोलीस भरती टेक्स्टबुक, हे सुद्धा या ठिकाणी टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कुठलं करायचं या ठिकाणी, आपलं जे युट्यूब चॅनल आहे ह्याला तर सबस्क्राईब करायचं आहे, आणि जे काही तुमचे मित्र वगैरे असतील, दादाताई असतील, त्यांना सुद्धा हे चॅनल फॉलो करायला लावा. कारण याच्यावर प्रॉपर स्पेसिफिक फक्त पोलीस भरती जाणार आहे, दुसऱ्या कोणत्याच एक्झामची ठिकाणी तयारी नसणार आहे. उमेश सर असतील जे मराठी वगैरे घेणार आहेत. ठीक आहे. त्याच्यात मॅथ्स रिजनिंग मी तुमचं इथं घेणार आहे. त्याचबरोबर अदर फॅकल्टी सुद्धा जे आहेत. आता तुम्हाला जर पेड बॅचमध्ये सर म्हटलं की आता आम्हाला प्रॉपर टेस्ट सिरीज पण हव्या आहेत, तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर एक सिस्टमॅटिक स्ट्रक्चर जर हवं असेल तर तुम्ही आपली जी महाराष्ट्र पोलीस शौर्य ही लाईव्ह बॅच आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण लाईव्ह क्लासेस असणार आहे. ठीक आहे. हे सर्व या ठिकाणी फॅकल्टीज असणार आहेत. तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. आता ही बॅच कुठे भेटणार तुम्हाला, सुपर पास म्हणून आहे. सुपर पास तुम्हाला जॉईन करायचा आहे. 5 दिवसासाठी घेतला तर 5 रुपयाला बसणार आहे. 3 महिन्याचं घेतलं तर तुम्हाला 300च्या आसपास बसणार आहे, आणि वर्षभराचं घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी 1000च्या आसपास बसणार आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला कोणता याच्यामध्ये प्लॅन घ्यायचा आहे तो तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. आता 5 रुपयाचं घेतल्यानंतर याच्यामध्ये बघा 6व्या दिवशी ऑटोमॅटिक तुमचे 3 महिन्याचे अमाऊंट कट होते, त्याच्यापेक्षा तुम्ही 1 वर्षाचं या ठिकाणी जॉईन करू शकता. ठीक आहे. आता पेपर हा पुढच्या 3 महिन्यामध्ये सुद्धा होऊ शकतो, किंवा काही मध्ये जर काय अडचण आली असेल तर ती त्याच्या पुढं 6 महिने पण होऊ शकतं. मग त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा की याच्यामध्ये 1 वर्षाची जी बॅच आहे ती जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये आता काय काय भेटणार ते पण बघून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला बघा 300+ एक्झाम, म्हणजे तुम्हाला पोलीस भरती तर तुम्ही करणारच आहात. ठीक आहे. सुपरपास मध्ये काय काय भेटणार आहे, पोलीस भरती तर तुम्ही करणार आहात. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी मॉक टेस्ट भेटणार आहेत, 1.5 लाख प्लस 10,000+ स्टडी नोट्स भेटणार आहेत. त्याच्यानंतर डाऊट वगैरे सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत. ठीक आहे. हे सर्व गोष्टी तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि हे सर्व कधी भेटणार आहे, तुम्हाला जर अजून डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही SBB सर हा कुपन कोड वापरायचा आहे, तुम्हाला याच्यावर डिस्काउंट भेटून जाणार आहे. ठीक आहे. तर मी ओव्हरऑल पूर्ण सेशनच्या आधीच तुम्हाला सगळी माहिती दिली, कारण ह्याच्या पुढे आपल्याला आता क्वेश्चन प्रॅक्टिस करायचं आहे. ठीक आहे. क्लिअर आहे सर्वांना? ओके. हे बाकीचे तुम्ही फीचर्स वगैरे नंतर बघू शकता. ही PDF तुम्हाला शुभम सर टेक्स्टबुक, कुठं शुभम सर टेक्स्टबुक या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. ठीक आहे. जसा सेशन या ठिकाणी तुम्हाला युट्यूबवर अपलोड झालेला असेल त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी त्याची PDF सुद्धा या ठिकाणी एकतर युट्यूब म्हणजे तुमचा जो सेशन आहे त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल, किंवा तुम्हाला त्याची PDF या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे. ठीक आहे. तर आपण आता स्टार्ट करूया आपल्या मेन मुद्द्याला. ठीक आहे. चला, पहिला क्वेश्चन तुमच्यासमोर आहे बघा. या ठिकाणी पहिला क्वेश्चन तुमच्यासमोर आलेला आहे. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलं लक्ष द्या, एकदा रीड करा. अर्ध्या मिनिटाचा तुम्हाला टायमिंग आहे. ठीक आहे. रीड करा. जर 2x बरोबर 3y, काय म्हटलंय बघा, 2x बरोबर 3y = 4z, तर x = y = z. पहिलाच क्वेश्चन तुमचा जो आहे तो या ठिकाणी कुठला आहे बघा, रेशोचा. आता हे जे आहे तुम्हाला मी जस्ट सांगितलं की कुठल्या आहे ते, अहमदनगर. ठीक आहे. जिल्ह्याचे जे आले होते ते या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन असणार आहेत. ठीक आहे. आता पहिला क्वेश्चन काय दिलाय, 2x = 3y = 4z, तर x = y = z बरोबर काय असणार तुम्हाला फाइंड करायचं आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा बघा काय करायचंय तुम्हाला, इकडे लक्ष द्या. काय करायचं आहे, पहिल्यांदा ह्या दोघांना घ्यायचं. ओके. आता ह्या दोघांना घेतलं तर सर x आहे तसं ठेवलं, हे 2 पीस सर इकडे घेतलं, म्हणजे काय झालं बघा, हे 3 आलं छेद 2 आलं, आणि इकडचे जे y आहे ते इकडे गेलं, म्हणजे x/y = 3/2 आलं. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा काय करायचा आहे, 3y आणि 4z घ्यायचा आहे.
3y आणि 4z. मग काय घेतलं सर, y आहे तसं ठेवलं, हे z इकडे आलं म्हणजे z इथं झालं सर, हे 4 आहे तसं राहिलं आणि हे 3 इकडचं इकडे गेलं सर. म्हणजे काय आलं, x अपॉन y इक्वल टू 3/2, y अपॉन z इक्वल टू 4/3 आलं. म्हणजे तुमचं काय असतं, x:y इक्वल टू 3:2, त्याच्यानंतर y:z इक्वल टू 4:3 असणार आहे. मग आता तुम्ही मांडणी करताना बघा कशा प्रकारे करणार आहे. या ठिकाणी इथं लिहायचं आहे तुम्हाला x:y:z काढायचं आहे, बरोबर आहे. मग इथं काय लिहिणार सर, 3:2 लिहिणार आहे. त्याच्यानंतर इकडे काय लिहिणार सर, 4:3 लिहिणार आहे. आता इकडचा जो गायलेला हा एवढा स्पेस दिसायला आला, इथं काय करायचं, इकडचा जो शेवटचा नंबर असेल त्याला कंटिन्यू करायचा आहे, इकडचा जो शेवटचा नंबर असेल त्याला कंटिन्यू करायचा आहे. आणि या ठिकाणी बघा काय येणार आहे, 3×4 = 12, 2×4 = 8 आणि 2×3 = 6. आता तुम्हाला रेशोमध्ये काय करायचं असतं की असे नंबर शोधायचे की नंतर त्याला कोणत्या संख्येनं भाग नाही गेला पाहिजे. आता याला आपण भाग देऊ शकतो 2×3 = 6, 2×4 = 8, 2×3 = 6. ठीक आहे. हे बघा 6:4:3 आलं. आन्सर काय आलं तुमच्या या ठिकाणी, 6:4:3. ऑप्शन जर बघितला तर ऑप्शन नंबर 1 हे तुमच्या या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर 1 हे तुमच्या या ठिकाणी काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? ओके, डन आहे भाऊ. ठीक आहे, सर्वांना रेशो क्लिअर आहे का? ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे मूव्ह करूया. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय असणार आहे, पर्सेंटेज क्वेश्चन आहे. काय म्हटलंय, जर एक संख्या 45% वाढवली तेव्हा तिचे मूल्य 116 होते, तर ती संख्या कोणती? ठीक आहे, ऑप्शन तुमच्या समोर आहेत 82, 80, 10 आणि 85. ठीक आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करा. ठीक आहे, चला आय थिंक सॉल्व्ह झाला असेल तुमचा आन्सर. ठीक आहे, हां. आता इकडे बघा काय म्हटलेलं आहे, लक्ष द्या. एक संख्या 45% वाढवली तेव्हा तिची मूल्य किती होते, 116 होते. दादा किती होते, 116. तर ती संख्या कोणती म्हटली आहे. आता एक संख्या जर म्हटलं असेल, जेव्हा आपण कुठलं पण इक्वेशन समीकरण तयार करत असतो तेव्हा तिथं मानतो बघा एक्स. म्हणजे आपल्याला जर एखादी व्हॅल्यू माहित नाही तर त्याला आपण मानतो एक्स. जेव्हा तुम्ही शेकडेवारी हा टॉपिक करताय, पर्सेंटेज हा टॉपिक करताय, तेव्हा तुम्हाला काही माहित नसेल तर त्याला मानायचं 100. काय म्हणायचं, 100 म्हणायचं. आता त्यांनी काय म्हटले, एक संख्या. मग एक संख्या बघा, एक संख्या आपण मानली किती, 100 मानली सर. आणि काय म्हटले, ती 45% वाढवली. म्हणजे ही 45% वाढवली तर ती किती झाली सर, 145 झाली. बरोबर आहे, कारण 100चे 45% म्हणजे 145, म्हणजे 45 जाणार त्याच्यामध्ये, म्हणजे 45 ऍड झाले म्हणजे किती झालं, 145. आता पुढे काय म्हटले, तेव्हा तिचे मूल्य 116 होते. किती होते, 116. म्हणजेच 145ची व्हॅल्यू या ठिकाणी 116 दिले तर 100 बरोबर किती हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. मग काय करणार आहे, एक तर तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा इथल्या इथं सॉल्व्ह करा. मग सॉल्व्ह कसं करणार सर, याला सॉल्व्ह कसं करणार आहे आपण, एक तर इथून सॉल्व्ह करा तुम्ही. हे आलं सर 20, त्याच्यानंतर 20 म्हणजे आपण कशाला 5 न भाग दिला, 5 × 10 5 × 45. त्याच्यानंतर 29 × 1 = 29, 29 × 4 = 116 आणि 20 × 4 म्हणजे x बरोबर 20 × जर 4 केलं तर आपलं आन्सर जे आलं ते या ठिकाणी किती आलं, 80 आलं. म्हणजे जी संख्या आहे ती संख्या किती असणार आहे, 80 असणार आहे. या ठिकाणी किती असणार आहे ती संख्या, 80 असणार आहे. तर हे आपलं आन्सर असणार आहे. क्लिअर आहे सर्वांना, कट टू कट सर्वांना क्लिअर असेल आय होप. ठीक आहे, जर मी पर्सेंटेज मध्ये सांगितलं, जर तुम्हाला काहीच माहित नाही तर तेव्हा त्या ठिकाणी 100च मानायचं आहे. ठीक आहे, 100 मानायचं. 100 मानला की तुम्हाला या ठिकाणी उत्तर भेटून जाणार आहे. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे मूव्ह करूया. नेक्स्ट क्वेश्चन भारी आहे, दिसायला मोठा आहे पण चांगला क्वेश्चन आहे. ठीक आहे, इथं थोडंसं करेक्शन करून घ्या. हा जो नंबर आहे हा असणार या ठिकाणी 9000, 9000 असणार आहे. ठीक आहे, क्वेश्चन भारी आहे बघ. क्वेश्चन काय म्हटलेलं आहे, आठवड्याची सुट्टी वगळता सोमवार ते शुक्रवार दर दिवशी नितीन बाईक स्वारी करतो. कामाच्या ठिकाणी जाई करताना तो दररोज 120 किलोमीटर अंतर कापतो. 12 आठवड्यानंतर त्याच्या वाहनाने 9000 किलोमीटर प्रवास केला. तर 12 आठवड्याच्या कालावधीत कामगार जाता येता केलेल्या प्रवासा व्यतिरिक्त नितीनने केलेला प्रवास दर्शवणारा पर्याय निवडा. म्हणजे अजून एक्स्ट्रा किती त्यानं प्रवास केलाय.
हे तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन मी सांगतोय, थोडंसं लक्ष द्या इकडं. ज्यांना सॉल्व्ह होतं त्यांनी सॉल्व्ह करायचंच आहे, ज्यांना सॉल्व्ह होत नाही त्यांनी थोडंसं इकडे लक्ष द्या. ओके. सिंपल क्वेश्चन आहे, थोडंसं समजण्याची याच्यामध्ये गोष्ट आहे. PYP ला आलेला क्वेश्चन आहे. आता आठवड्याची सुट्टी वगळता, ठीक आहे, सुट्टी वगळली तर सोमवार ते शुक्रवार हा ऑफिसला जातोय. म्हणजे सोमवार ते जर शुक्रवार आपण बघितलं तर टोटल किती दिवस झाले आता या ठिकाणी? 5 दिवस झाले, बरोबर आहे. आता काय म्हटलंय, हा जाय करताना किती? 120 किलोमीटर. जे अंतर आहे ते किती आहे? 120 किलोमीटर आहे. आणि काय म्हणतोय तो? 12 आठवड्यानंतर. 12 आठवड्यानंतर. आता एक लक्ष द्या इकडं, 12 आठवड्यामध्ये तो 5 दिवस कामाला चाललाय, बाकीचे दिवस सुट्टीला आहे. ओके, सुट्टी वगळता म्हटलेला आहे, तो वगळता. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, 12 आठवड्याचं जर बघितलं तर टोटल किती दिवस येणार आहेत? 12 पंचे 60, म्हणजे टोटल 60 दिवस हा प्रवास करायला लागलाय. किती दिवसाला? 120 किलोमीटर जायला लागलाय. मग काय केलं, 60 गुणिले जर 120 केलं तर आपण किती आलं? 12×72 म्हणजे 7200 किलोमीटर हे आलं आपलं. म्हणजे टोटल त्यानं जर 12 आठवड्यात बघितला, 5 दिवसाच्या हिशोबाने आठवड्याला 7200 एवढा प्रवास केलेला आहे. पण त्यांनी पुढे काय म्हटले बघा, त्याच्या वाहनाने या ठिकाणी 9000 किलोमीटर प्रवास नोंदवला. तर 12 आठवड्याच्या कालावधीत कामावर जाता येता केलेल्या प्रवासा व्यतिरिक्त, म्हणजे हा जो प्रवास आहे हा प्रवास वगळता नितीनने केलेला अजून एक्स्ट्रा प्रवास किती आहे तो शोधायचा आहे. म्हणजे एकूण अंतर बघितला, एकूण त्यानं 12 आठवड्यात जर केलेला अंतर बघितलं तर किती आहे सर या ठिकाणी? 9000 आहे. ह्या 9000तून फक्त हे 7200 वजा करायचं आहे. किती वजा करायचं आहे? 7200. म्हणजे याचा आन्सर जे येणार आहे ते या ठिकाणी किती येणार आहे? 1800 येणार आहे. आन्सर किती येणार आहे? 1800. मग तुमचा आन्सर जे असणार आहे ते ऑप्शन नंबर 3 असणार आहे. क्लिअर आहे का हा क्वेश्चन? हा क्वेश्चन दिसायला मोठा आहे, पण थोडंसं डोकं लावला तर तुम्हाला या ठिकाणी बघा, इथं वगळता म्हटलेलं आहे. नाहीतर तुम्ही आठवड्याचे जर 7 दिवस असतात, तुम्ही 7 दिवसांनी हे केला तर चुकून जातं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यांनी जसा क्वेश्चन दिला त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. हे करेक्शन वरून घ्या, इथं 9000 आहे. ठीक आहे. चला, आय होप सर्वांना क्लिअर असेल. ठीक आहे. एक क्वेश्चन कडे मूव्ह करूया. परत आला बघा या ठिकाणी गुणोत्तर व प्रमाणाचा रेशिओ प्रपोर्शनचा क्वेश्चन आला. मस्त क्वेश्चन आहे. करा. चला, काय म्हटलं बघा, जर A:B = 3:4 आहे आणि B:C = 5:6 आहे, तर A:C योग्य किती? ओके, म्हणजे A:C तुम्हाला फाइंड करायचं आहे. मांडणी करूया आपण. सर A:B इक्वल टू यांनी दिलेला आहे 3:4, बरोबर आहे. B:C इक्वल टू यांनी दिलेला आहे सर 5:6, बरोबर आहे. तर तुम्हाला A:C बरोबर फाइंड करायचं आहे. मग A:C फाइंड करायच्या आधी तुम्हाला या ठिकाणी बघा, लक्ष द्या, तुम्हाला काय फाइंड करायचं आहे तर B:C लिहायचं आहे, म्हणजे तुम्हाला मांडणी कळेल. ठीक आहे. आता इथे घेतलं सर 3:4 आणि इथे घेतलं सर 5:6. आता इकडचा जो शेवटचा नंबर आहे 4 कंटिन्यू करा, इकडचा जो शेवटचा नंबर आहे 5 कंटिन्यू करा. ठीक आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, A आणि C ची व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. मग एवढंच करा, A आणि C ची व्हॅल्यू फाइंड करा. B ला घ्यायची गरज नाही. किती आलं सर? हे 15 आले. हे किती आलं सर? 24 आले. मग तुम्हाला जो रेशिओ भेटला या ठिकाणी किती? इथं 15 भेटला आणि इथं 24 भेटला. पण परत ह्याला भाग देऊ शकतो आपण. 3×5 = 15, 3×8 = 24. म्हणजे तुमचा फायनल जो रेशिओ भेटला तो या ठिकाणी किती भेटला? 5:8. आन्सर किती येणार या ठिकाणी? ऑप्शन नंबर 1, 5:8. काय असणार आहे आन्सर तुमच्या या ठिकाणी? 5:8. क्लिअर आहे सर्वांना? सगळ्यांना क्लिअर आहे भाऊ? ठीक आहे. मस्त असेल तर सेशन झाल्या तुमचं ह्या व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही कमेंट देऊ शकता, कसं वाटलं तुम्हाला. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. या ठिकाणी काय म्हटलेलं बघा, खालील संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? खालील संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती म्हटलेलं आहे. ठीक आहे. चला करा बघा. आता देताना काय काय दिले बघा, इकडे लक्ष द्या, नाहीतर म्हणणार सर हे काय आम्हाला कळना झालंय. ठीक आहे. इथे काय काय दिले? 13/21 दिले सर, त्याच्यानंतर 11/17 दिले सर. ठीक आहे. आणि 9/13 दिले सर. ठीक आहे. आणि इथं 7/11 दिले, बरोबर आहे. आता ह्याला तुम्ही एकतर अशा पद्धतीने करू शकता की पहिला हा अपूर्णांक फोल्डवर ठेवा आणि बाकीच्या छेदांचं या ठिकाणी गुणाकार करून हे करा. ते पण कसं तुम्हाला आता हे कॅल्क्युलेशन मोठं जाते,
ठीक आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट इथं भाग देऊ शकता सर. 21 0 0 आणि किती आलं 21 × 126. त्याच्यानंतर राहिले किती सर 4. 21 × 1 = 21 म्हणजे 0.61 आलं सर. ठीक आहे. इथं 17 भाग द्या सर. 17 0 0 त्याच्यानंतर 17 × 102. ठीक आहे. 17 × 102 आले. त्याच्यानंतर राहिले इथं 8. 17 × 4 = 68. 17 × 5 = 85. 17 च्या 68 म्हणजे 0.64 आला. इथं 13 भाग दिला. 13 0 0 13 संग 78 उरले 12. 12 उरल्यानंतर या ठिकाणी किती येणार 13 × 9 = 117. ठीक आहे. 0.69 आले सर. इथं 11 भाग द्या. 0.11 × 66 उरले 4. 11 × 33. जर तुम्ही ऑब्झर्वेशन केला असेल, ठीक आहे, सिंपल फंडाने पण सांगितलं, ऑब्झर्वेशन केला तर या ठिकाणी बघा 0.61 आहे, 0.64 आहे, 0.69 आहे, 0.63 आहे. म्हणजे जर ऑब्झर्वेशन केला तर 0.69 हे सर्वात मोठे आहे, कारण सर्वात मोठी म्हटलेलं आहे. म्हणजे तुमचं जे आन्सर असणार आहे, सर्वात मोठा जो अपूर्णांक आहे, सर्वात मोठा जो तुमचा या ठिकाणी अपूर्णांक असणार, जी संख्या असणार आहे ती या ठिकाणी काय असणार आहे 9/13 असणार आहे. 9/13 असणार म्हणजे आन्सर जे असणार आहे तुमचा ऑप्शन नंबर 3 असणार आहे. ठीक आहे. बाकी ज्यांना पेड बॅचमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, ही बॅच बघा फॉलो करा. ठीक आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सुपरपास जॉईन करायचा आहे. कुठला सुपरपास, आणि हा कुपन कोड लावायला विसरू नका, SBB सर. ठीक आहे. तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल. तुम्ही पाहिजे तर मला मेसेज पण करू शकता. ठीक आहे. व्हॉट्सअप नंबर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, इथं मेसेज करा. काही बॅच वगैरे घ्यायची असेल, काही डाऊट असेल तर. आणि आत्तापासून प्रिपरेशन करा, नाहीतर मग एकदम एक्झाम आली होत नसतं. ठीक आहे. चला. हा, एका शाळेत मुली आणि मुलांची कशा प्रकारचे, हे PYP ला आलेले क्वेश्चन आहेत. कुठले एकदम मागील वर्षाला, मागील वर्षाचे जे पेपर आहेत त्याच्यामध्ये आलेलं. तुम्ही पाहिजे तर पेपर सुद्धा ओपन करून बघा. हे अशा प्रकारचे क्वेश्चन आले. एवढे सोपे सोपे क्वेश्चन आहेत. जर तुम्हाला हे सोडवायला जर वेळ जात असेल तर मग काय उपयोग नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी बघा, हे आपण जी सिरीज चालू केली ही नक्कीच तुम्ही फॉलो करा. याचा तुम्हाला 100% तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे. चला. एका शाळेत मुली आणि मुलांची गुणोत्तर 4:5 आहे. ठीक आहे. एका शाळेत मुली व मुलांची गुणोत्तर 4:5 आहे. जर मुलींची संख्या 76 असेल तर मुलांची संख्या किती. आता इकडे बघा, मांडणी कसं करायचं बघा. या आहेत सर मुली आणि ही आहेत सर मुलं. ओके. आता ह्या दोघांचा रेशिओ दिलाय सर किती 4:5 दिलेला आहे. बरोबर आहे. आणि काय म्हटलंय त्यांनी, जर मुलींची संख्या 76 असेल, जर मुलींची संख्या या ठिकाणी काय म्हटलेली 76, म्हणजे 4 पार्टची व्हॅल्यू याने किती दिलेलं आहे 76 दिलेलं आहे. तर तुम्हाला 5 पार्टची व्हॅल्यू किती या ठिकाणी फाइंड करायचं आहे. मग तुम्ही काय करणार, 4 न भाग दिला सर, 4 × 1 = 4 आणि किती आलं सर 19 × 4 = 76. बरोबर. आणि हे 19 इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे किती आलं x बरोबर 19 × 5 = 95 आलं. 19 × 5 = 95. म्हणजेच तुमचं या ठिकाणी जी मुलांची संख्या आहे ती या ठिकाणी किती येणार आहे 95 येणार आहे. क्लिअर आहे का सांगा सर्वांना, हे सर्वांना क्लिअर आहे का सांगा. ओके. डन आहे भाऊ. ठीक आहे. बघा, बऱ्यापैकी जे क्वेश्चन आहेत, आता तुम्ही जर पेपर बघितला असेल, आता मागापासून आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले, बऱ्यापैकी 3 क्वेश्चन जे असे झाले ते रेशिओच्या फॉर्मॅटवर होते. एक क्वेश्चन झाला तो पर्सेंटेजवर होता. म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर किती किती क्वेश्चन यायला लागलेत हे प्रत्येक जिल्हा वाईज तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे. प्रत्येक जिल्हा वाईज, आणि हा जो पेपर आहे हा जिल्हा वाईज होतो. प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला क्वेश्चन बघायला भेटतील. ठीक आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही सिरीज फॉलो करा. ठीक आहे. तुम्हाला फायदा होईल. आता बघा, वयवरीचा क्वेश्चन आहे. कुठला क्वेश्चन आहे हा, वयवरीचा. वयवरीच्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं बघा, प्रत्येकी 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयांची बेरीज 50 वर्ष आहे. तर सर्वात लहान, म्हणजे सर्वात लहान जो आहे त्याचं वय शोधायचं आहे. या ठिकाणी प्रत्येकी 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयांची बेरीज 50 वर्षे आहे. तर सर्वात लहान जो मुलगा आहे त्याचं वय किती या ठिकाणी शोधायचं आहे. ठीक आहे. करा बघा. भारी भारी क्वेश्चन आहेत. पोलीस भरती बघा, तुमची या ठिकाणी 15,000+ या ठिकाणी वॅकन्सी येणार आहे आणि ही जिल्हा वाईज होणार आहे. ठीक आहे. जिल्हा वाईज होणार आहे. आणि त्याचबरोबर जे मुलांचं या ठिकाणी एज ऑलरेडी, म्हणजे ज्यांना असं होतं की वय वाढलेलं आहे आणि आता एंट्री भेटेल का नाही असं होतं मनामध्ये शंका, पण त्यांना सुद्धा या ठिकाणी एंट्री भेटलेली आहे. त्यामुळे परत कॉम्पिटिशन जी आहे ती अजून वाढलेली आहे. त्यामुळे थोडंसं प्रिपरेशनवर फोकस करा. तुम्ही फिजिकल कराल, हे बघा फिजिकल हे तुमच्या डोळ्यात देखत आहे. फिजिकल जे आहे हे तुमच्या डोळ्यात देखत आहे. तुम्हाला तिथल्या तिथे रिझल्ट कळून जाईल की बाबा हा माझं बसतंय काय नाही. ठीक आहे.
पण रिटर्न एक्झाम जी अशी आहे तुमची काय असणार आहे या ठिकाणी, पहिला पेपर होणार, नंतर मग तुमचे मार्क तुम्हाला कळणार, मग कट ऑफ किती लागेल हा मुलांच्या कॉम्पिटिशनवर कळणार आहे, असलेल्या नंबर ऑफ वॅकन्सी आणि नंबर ऑफ स्टुडंट किती अप्लाय केलेले आहेत त्यावर असतो. त्यामुळे इथं तुमची गफलत होऊ शकते. फायनल सिलेक्शन आहे तुमचं, इकडं बघा, हा जर स्कोर चांगला असेल तरच, ठीक आहे, फिजिकल का तुमच्या डोळ्यात देखत आहे तुम्ही करू शकता. ठीक आहे, काही लोक हाईटला बाहेर पडतील, काही लोक गोळ्याला बाहेर पडतील, काही लोक रनिंगलाच बाहेर पडतील. ठीक आहे, पण इथं अभ्यासामुळे बाहेर पडणार तुम्ही. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये मुलांना जास्त कुठं अवघड जाते, गणित आणि बुद्धिमत्ता, हा तर 50% पार्ट आहे, 50% हितच आहे. ज्याने हित 50% पैकी 40% कव्हर केला आणि बाकी मराठी आणि जी के मध्ये त्यांना ज्या कव्हर केलाय त्याचं 100% सिलेक्शन आहे. ठीक आहे, आणि तुमचा दोन्ही पण सब्जेक्ट घ्यायला मी एकटाच आहे, त्यामुळे प्रॉपर आहे का. ठीक आहे, इकडे तिकडे फॉलो जास्त करू नका. ठीक आहे, चला, नवीन जर कोण असतील तर त्यांनी दादा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, प्रत्येक 3 वर्षाच्या, आणि जर हा क्लास रेकॉर्डेड जरी असला तरी पूर्ण बघायला हे करू नका. ठीक आहे, सगळ्यांनी पूर्ण बघा, नाहीतर सर 4 मिनिटं बघितलं, 5 मिनिटं बघितलं आणि सोडून दिलं, क्वेश्चन PYPचे आहेत, नाही बघितलं तुमचं नुकसान आहे. ठीक आहे, चला, प्रत्येकी 3 वर्षाच्या अंतराने, आता या ठिकाणी बघा, पहिला मुलगा आपण मानला सर एक्स, दुसरा किती असणार आहे x+3 असणार, कारण 3चा फरक आहे. परत तिसरा काय असणार आहे x+6 सर, चौथा काय असणार सर x+9 असणार आहे, आणि पाचवा काय असणार सर x+, या ठिकाणी किती असणार आहे 12 असणार आहे. ठीक आहे, ह्या सगळ्यांची काय म्हटले बेरीज म्हटलेली आहे. ह्या सगळ्यांच्या वयांची बेरीज जी आहे ती किती आहे 50 वर्ष आहे, बरोबर आहे. मग किती आले सर यांची सगळ्यांची वयांची बेरीज 50 आहे. मग बघा किती झाले टोटल 5x झाले, 1 2 3 4 5x झाले. त्याच्यानंतर प्लस 3 आणि 6 किती 9, 9 आणि 18, 18 आणि हे 12 किती आले सर 30 आले, बरोबर या ठिकाणी 50 आहे. 5x बरोबर या ठिकाणी सर किती आले 50 मधून 30 गेले सर 20 आले, म्हणजे x बरोबर 5 के 5 25, x बरोबर सर किती आलं 4 आलं. मग सर्वात जो लहान आहे त्याचं वय, सर्वात जो लहान आहे त्याचं वय काय असणार आहे x, मग x बरोबर किती आलं सर या ठिकाणी 4 आलं. म्हणजे तुमचं जे आन्सर असणार आहे ते या ठिकाणी किती असणार आहे 4 वर्ष असणार आहे. आन्सर किती असणार आहे या ठिकाणी 4 वर्ष असणार आहे. क्लिअर आहे भाऊ सर्वांना, सर्वांना कट टू कट क्लिअर आहे, मजा येत असेल. ठीक आहे, चला लाईक करा, सेशनला लाईक करा. बघा मस्त क्वेश्चन आहे पर्सेंटेजचा. आता परत झाला कुठला पर्सेंटेजचा, तुम्ही थोडंसं क्वेश्चनवर फोकस करा, कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारायला लागलेत. ठीक आहे, पर्सेंटेजचा आता हा दुसरा क्वेश्चन आलाय बघा. काय म्हटले, माधवीने यंत्रसामग्रीमध्ये 60% आणि कच्च्या मालात 25% रुपये गुंतवले. जर तिच्या हातात 1800 रुपये शिल्लक असतील तर तिने किती रुपये खर्च केले. ठीक आहे, भारी क्वेश्चन आहे. ठीक आहे का, हा चला, आता एक लक्ष द्या इकडं. जेव्हा तुम्हाला पर्सेंटेज हा क्वेश्चन असतोय, तुम्हाला माहित नसते की टोटल व्हॅल्यू ती किती आहे. ठीक आहे, त्यावेळेला काय मानायचं सर एक्स मानायचं, एक्स मानतो त्यालाच आपण म्हणतो 100, पर्सेंटेज मध्ये 100 मानतोय. आता काय म्हटलंय बघा, इथं मांडणी कशा प्रकारे करणार आहे. 100 रुपये आहेत कुणाकडं माधवीकडं, त्या माधवीनं काय केलं आता 60 रुपये कशावर केले कच्च्या मालात खर्च केले, 60 रुपये कच्च्या मालावर खर्च केले. ठीक आहे, त्याच्यानंतर 25% जे आहेत ते कुठं खर्च केल्या तिनं, 25% जे आहेत, सॉरी, माधवीने यंत्रसामग्रीवर 60% खर्च केले आणि 25 जे आहे ते या ठिकाणी कशावर कच्च्या मालावर खर्च केले. 100 पैकी 60 रुपये यंत्रसामग्रीवर गेले, 25 रुपये कच्च्या मालावर गेले. आता राहिले किती दादा याच्याने, हे बघा इथं राहिले किती, हे 45 झाले, राहिले किती सर 15 राहिले, राहिले किती 15 राहिले. आता त्यांनी काय म्हटले, तिच्या हातात 1800 रुपये शिल्लक राहिले, शिल्लक म्हणजेच किती 15 रुपये राहिले, 15ची व्हॅल्यू आणि किती दिलेली आहे 1800 दिलेली आहे. आता पुढं काय म्हटलंय तर तिने किती रुपये खर्च केलाय. आता हा जो आहे, हा जो मुद्दा आहे हा खर्च केलेला आहे, हा जो मुद्दा आहे तो काय खर्च केलेला आहे. मग खर्च किती केल्यात 85 रुपये खर्च केले. मग खर्च केलेले किती अमाऊंट आहे फाइंड करायचं आहे. मग इथं आपण भाग दिला 15 के 15 राहिले 3, 15 2 30 हे 20, म्हणजे 120 गुणिले 85 करायचं आहे. काय करायचं आहे 120 गुणिले या ठिकाणी 85 करायचं आहे. मग 12 ने गुणाकार केला, 12 पंचे 60, हात 4 आले सर 6, 12 8 96, 96 आणि जर 6 केले तर सर किती आले 102 आले आणि हे वरचे 0. म्हणजे तुमचं जे आन्सर येणार टोटल जो खर्च केलाय तो किती आहे 10,200. किती असणार या ठिकाणी 10,200 रुपये यानं काय केलेलं आहे खर्च केलेला आहे.
कोण? माधवीने या ठिकाणी 10,200 रुपये खर्च केलाय. क्वेश्चन कळाला का रे तातनो? क्वेश्चन कळालं का नाही सांगा. बघा इथं काय म्हटलं मी, एक जी संख्या आपल्याला माहित नाही तिला 100 मानायचं आहे. आता त्याच्यामधले तिनं काय केलं, 60 रुपये खर्च केलेत. कशावर? यंत्रसामग्रीवर. त्याच्यानंतर 25 रुपये जे आहेत ते कच्च्या मालावर खर्च केलेले आहेत. म्हणजेच हा टोटल तिनं काय केलाय, खर्च केलाय. आणि ही त्याची काय बचत असणार आहे. बचत किती रुपये? 15 रुपयाची बचत आहे. मग ह्या 15 रुपयाची व्हॅल्यू किती दिली आहे? 1800 रुपये दिलेली आहे. क्लिअर आहे सर्वांना? ठीक आहे, चला ओके. चला हा, हे बघा, हे बाकी पेड बॅच मध्ये ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी नक्कीच ही बॅच जॉईन करा. शौर्य बॅच जॉईन करा. ही तुम्हाला सुपर पास मध्ये भेटून जाईल. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. आणि कुपन कोड लावायला विसरू नका, SBB सर. तुम्हाला इथं 15 ते 20% डिस्काउंट भेटून जाणार आहे. ठीक आहे त्या प्राइस मध्ये. ओके, चला ओके. हा, नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी काय असणार आहे. जर गाडीने तिचा वेग तासी 5 किलोमीटरने वाढवला. भारी क्वेश्चन आहे हा. बघा हा कुठला आहे? काळ काम वेग. काळ काम आणि वेग या टॉपिकवर हा क्वेश्चन आहे. स्पीड टाइम डिस्टन्स. ठीक आहे, स्पीड टाइम डिस्टन्स या टॉपिकवर हा क्वेश्चन आहे. मस्त क्वेश्चन आहे. जर गाडीने तिचा वेग तासी 5 किलोमीटरने वाढवला असता तर 210 किलोमीटरच्या प्रवासाला 1 तास कमी वेळ लागला असता. तर गाडीचा सुरुवातीचा वेग किती? तर गाडीचा सुरुवातीचा वेग किती म्हटलेला आहे. बरोबर आहे. ठीक आहे, चला करा बघूया. क्वेश्चन मस्त आहे. आवडलं असेल सेशन तर लाईक करा. ठीक आहे, लाईक करा, नक्कीच लाईक करा. आणि जे तुमचे बघा प्रॉपर कंटेंट घेऊन आलोय मी. असं नाही की टाइमपास होईल तुमचा याच्यामध्ये. ठीक आहे, आणि तुम्हाला प्रॅक्टिसच करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ठीक आहे, पेड बॅच याच्यासाठी जॉईन करायचं. बघा पोरांच्या मनामध्ये डाऊट असतो सर पेड बॅच आणि कशाला जॉईन करू, फ्रीमध्ये युट्यूबवर एवढं भेटते. तर ते बघा फ्रीमध्ये जे भेटतं त्याच्यामध्ये आणि पेडमध्ये भेटतं याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स असणारच. आता पेडमध्ये गेला तर तुम्हाला इथं टेस्ट भेटायला लागले. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रॉपर सगळे टॉपिक वाईज. आता इथं आपण टॉपिक वाईज क्लासेस कसं 1-2 कव्हर करतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील न होतील, तिथे तुमचे डाऊट क्लिअर होतील न होतील. पण पेड बॅचमध्ये कसं तुमचे क्लिअर होतात. ठीक आहे, आता फॉर्म भरायला तुम्ही 1000 रुपये फी घालता. ठीक आहे, आणि जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, प्रॉपर सिलेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही एवढे खर्च करू शकता. ठीक आहे, नसेल तर तुम्ही 3 महिन्याचं जॉईन करू शकता. 3 महिन्यासाठी तुम्ही काय करता, 300 रुपयाचं घ्या. 300 रुपयामध्ये तुम्ही 3 महिने चांगलं प्रिपरेशन करा. जर एखादा वेळ पेपर पुढे गेला तर परत 3 महिन्याचं घ्यायचं, काही इश्यू नाही. पण त्याच्यामध्ये ऑटोपे असतं, लक्षात ठेवा. ते ऑटोपे तुम्ही स्टॉप करू शकता. ठीक आहे ओके, चला. जर गाडीने तिचा वेग तासी 5 किलोमीटरने वाढवला असता. बरोबर आहे, गाडीने तिचा वेग काय केला, 5 किलोमीटरनं वाढवला आहे. आता काय असणार आहे बघा, जर आपण अंतर जर बघितला, पहिल्यांदा बघूया अंतर. अंतर बरोबर याने किती दिले, 210 किलोमीटरचं दिलेलं आहे. 210 किलोमीटरचं दिलेलं आहे. बरोबर, आता अंतर सेमच असणार आहे. फक्त काय झालंय, स्पीड वाढलाय. पहिल्यापेक्षा 5 किलोमीटरचा स्पीड वाढलाय. बरोबर आहे. जर सुरुवातीचा वेग जर आपण बघितला तर या ठिकाणी x आहे. आणि नंतरचा वेग जर बघितला, तर किती आहे सर, या ठिकाणी x+5 आहे. आपला फॉर्म्युला काय आहे, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असणार आहे. ठीक आहे, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असणार आहे. आता तुम्हाला या ठिकाणी टाइम काढायचा आहे. टाइम इक्वल टू या ठिकाणी काय असणार आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड असणार आहे. बरोबर आहे. मग आपण इथं मांडणी केली. बघा डिस्टन्स किती दिले सर, 210 दिले. सुरुवातीचा वेग किती आहे सर, x आहे. त्याच्यानंतर ह्याच्यातनं जर वजाबाकी केलं तर कारण त्यांनी काय म्हटलं, 1 तास कमी वेळ लागला म्हणून काय केलं, 210 आहे तसं डिस्टन्स ठेवलं. स्पीड वाढवला सर, x+5 इक्वल टू या ठिकाणी 1 केलं. ठीक आहे, क्लिअर आता हे सर्व ना. ठीक आहे, आता इकडे बघा, लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. काय करायचं बघा, आता काय करणार तुम्ही, क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय जर केलं सर तर या ठिकाणी काय येणार आहे, हे 210x मायनस 210x, सॉरी, आणि इथे किती येणार तुमचं, वेट 210x आलं सर. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस 21×5 105 म्हणजे 1050 आलं सर. ठीक आहे, मायनस 210 आलं. ठीक आहे, भागिले या ठिकाणी काय असणार आहे, x² + 5x इक्वल टू 1 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय असणार आहे, 210 हे 210x गेलेला आहे. ठीक आहे, राहिले काय सर, 1050 बरोबर x², हे x² + 5x इकडे जाणार, x² + 5x. आता काय झालं, x² + 5x
-1050 बरोबर 0. आता हे जे तुमचं आलं या ठिकाणी वर्ग समीकरण आलं, वर्ग समीकरण या ठिकाणी आलेलं आहे. आता वर्ग समीकरणानुसार तुम्ही या ठिकाणी लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. काय करायचं बघा, काय आलं तुमचं x² + 5x - 1050 बरोबर 0 आलंय. आता ह्याचे अवयव पाडा. ठीक आहे, ह्याचे या ठिकाणी तुम्हाला काय करायचे अवयव पाडायचे. 1050 चे असे अवयव पाडा ज्यांची बेरीज इथं 5 आली पाहिजे, ज्यांची बेरीज काय आली पाहिजे इथं 5 आली पाहिजे, आणि तुमचा जो गुणाकार आहे तो किती आला पाहिजे 1050 आला पाहिजे. मी किती करणार आहे बघा या ठिकाणी, किती करणार आहे रे. जर आपण या ठिकाणी बघितलं, पहिल्यांदा भाग देऊया. 1050 भागिले जर 30 केलं, हा 0 गेला, हा 0 गेला, 5 ने भाग दिला, 5 3 त्रिक 9, 3 5 15, म्हणजे 35 गुणले जर 30 केलं, 35 गुणले जर 30 केलं, हा होतं बघा. इथं आपण असं करू शकतो x² + 35x -30x - 1050 बरोबर 0. जर तुम्ही ऑब्झर्वेशन केला तर इथं x + 35 -30 आणि इथे किती येणार तुमचं x + 35 येणार आहे बरोबर 0. म्हणजे काय असणार आहे x - 30 = 0 आणि x + 35 = 0. म्हणजे x बरोबर काय आलं सर 30 आलं, आणि x बरोबर किती आलं सर -35. पण वेग हा कधीच मायनस मध्ये नसतो, तुमचा हा पॉझिटिव्ह असतो. म्हणून आन्सर जे असणार आहे ते या ठिकाणी किती असणार तुमचं जे आन्सर असणार आहे ते या ठिकाणी किती असणार 30 किलोमीटर प्रति तास. 30 किलोमीटर प्रति तास हे तुमचा आन्सर असणार आहे. मायनस मध्ये कधी वेग नसतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, प्लस मध्येच पाहिजे. त्यामुळे आपलं जे आन्सर आलं ते या ठिकाणी किती आलं 30 किलोमीटर प्रति तास हा तुमचा वेग आलेला आहे. क्लिअर आहे भाऊ सर्वांना, क्लिअर आहे का सांगा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे मूव्ह करूया. हा बघा, हा तुमचा जो आहे हा नंबर सिस्टमचा क्वेश्चन आहे. म्हणजे संख्या व संख्यांचे प्रकार जे असतात त्याच्यातला हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये सरासरी विचारलेली आहे. काय म्हटलंय बघा, अनुक्रमे 1 ते म्हणजे क्रमांक जेव्हा तुम्हाला दिलेला असतात बघा, क्रमांक जेव्हा दिलेला असतं तेव्हा ह्यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे, ह्यांच्यामधलं जे अंतर आहे हे काय असतं समान असतं. ह्यांच्यामधलं जे अंतर आहे ते या ठिकाणी काय असतं समान असतं. आपण जेव्हा अंकगणित स्टडी करतो तेव्हा हा फॉर्म्युला यूज करतो, Tn = a + n - 1 × d. हा फॉर्म्युला यूज करतोय आपण. ठीक आहे, आता Tn आपल्याला माहित आहे सर. ठीक आहे, Tn आपल्याला माहित आहे, पण आता आपल्याला सरासरी काढायची. मग सरासरी जर काढायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं लक्ष द्या. सरासरी जर काढायची असेल तर फक्त सिंपल फंडा या ठिकाणी काय करायचं, n ची व्हॅल्यू लिहायचं. म्हणजे शेवटचा जो नंबर असणार, टोटल नंबर ऑफ नॅचरल नंबर किती आहेत, नैसर्गिक संख्या किती आहेत सर n बरोबर या ठिकाणी 97 आहेत. मग तुम्हाला काय करायचं n + 1 / 2 हा फॉर्म्युला यूज करायचा. कशाला, जर सरासरी काढायची असेल, क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची असेल n + 1 / 2 करायचं आहे. म्हणजे 97 + 1 / 2 जर केलं म्हणजे या ठिकाणी काय आलं 98 / 2 = 49. म्हणजे तुमची जी सरासरी आली 1 ते 97 मध्ये नैसर्गिक संख्यांची जी सरासरी आहे ती किती असणार आहे 49 असणार आहे. क्लिअर आहे का भाऊ सर्वांना, सर्वांना क्लिअर आहे काय. आय होप सर्वांना क्लिअर असेल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे मूव्ह करूया. नेक्स्ट क्वेश्चन परत तुमचा या ठिकाणी स्पीड टाइम डिस्टन्स वर आला बघा. स्पीड टाइम डिस्टन्स STD. ठीक आहे, स्पीड टाइम डिस्टन्स याच्यावर हा क्वेश्चन आलेला आहे. मस्त क्वेश्चन आहे. ठीक आहे, मस्त क्वेश्चन आहे. 250 मीटर लांबीची रेलगाडी तासी 45 किलोमीटर वेगाने धावते. तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल. ठीक आहे, किती वेळ लागेल. आता ह्याची जी कॉन्सेप्ट आहे मी तुम्हाला बघा पेड बॅच मध्ये पण सांगेन. ठीक आहे, आता तुम्ही जर बॅच ही जॉईन केला असेल तर तुम्हाला ती क्लिअर होणार आहे, आणि इथं पण तुम्हाला क्लिअर होणार आहे. ठीक आहे, आता इथं बघा लक्ष द्या, थोडीशी कॉन्सेप्ट सांगतो मग तुम्हाला कळेल की काय असणार याच्यामध्ये. जेव्हा एखादी रेल्वे जर व्यक्ती किंवा खांब किंवा झाड ह्याला ओलांडत असेल तर तुमचं जे अंतर आहे अंतर इक्वल टू रेल्वे असते. म्हणजे रेल्वेचं जेवढं अंतर आहे तेवढंच या ठिकाणी अंतर असणार आहे. आणि जेव्हा तीच रेल्वे एखाद्या या ठिकाणी पूल असेल किंवा या ठिकाणी प्लॅटफॉर्म असेल किंवा या ठिकाणी बोगदा असेल तर तुमचं जे अंतर आहे ते अंतर कसं असणार आहे, अंतर दिलेलं ट्रेनचं रेल्वे प्लस
तुमचं या ठिकाणी काय असणार आहे, हे इकडचे पॉईंट असणार, म्हणजे ते पूल असेल, प्लॅटफॉर्म असेल किंवा बोगदा असेल, तर हे टोटल तुमचं या ठिकाणी अंतर असणार आहे. मग दिलेल्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलं लक्ष द्या. दिलेल्या क्वेश्चनमध्ये या ठिकाणी काय म्हटलंय की 200 मीटर लांबीची रेल्वे गाडी, म्हणजे जे अंतर दिलेलं आहे रेल्वेचं ते या ठिकाणी किती आहे सर, 250 मीटर आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हटले, स्पीड जो दिलेला आहे, स्पीड तुमचा म्हणजे वेग जो दिलेला आहे सर, या ठिकाणी किती दिलेला आहे, 45 किलोमीटर दिलेला आहे. त्याच्यानंतर तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म, 250 मीटर लांबीचा या ठिकाणी प्लॅटफॉर्म म्हटलेला आहे, म्हणजे प्लॅटफॉर्मची दिलेलं आहे. प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म जर प्लॅटफॉर्म दिलं असेल तर तुमचं अंतर जे आहे ते या ठिकाणी काय असणार आहे बघा, रेल्वे प्लस प्लॅटफॉर्म असणार आहे. काय असणार आहे, प्लॅटफॉर्म असणार आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार आहे, 250 प्लस 250 जर केला तर या ठिकाणी किती येणार आहे, 500 मीटर येणार आहे. 500 मीटर हे टोटल अंतर असणार आहे. आता या ठिकाणी काय करायचं बघा, तुम्हाला जे युनिट दिलेलं आहे, इथं दिले सर किलोमीटर, इथं जे दिलेलं आहे सर मीटर आहे. आपलं एक तर बघा काय असतं, मीटर प्रति सेकंद असतं, मीटर प्रति सेकंद असतं, किंवा किलोमीटर किलोमीटर प्रति तास असतं. ठीक आहे. आता दिलेलं यांनी काय केलंय, किलोमीटरमध्ये दिले, मला कन्वर्जन करा. 45 गुणिले, जर मोठू असेल तर छोटू करायचं असेल तर 5/18 करा, म्हणजे काय सर, भाग दिलायला किती नाही जाणार, 9 नाही जाणार, 9 5 45, 9 2 18, म्हणजे किती आलं सर, 25/2 आलं सर. किती आलं, 25/2. आता बघा तुमचा फॉर्म्युला आहे स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स सर किती आले सर, या ठिकाणी 500 आलेलं आहे. आता हे तुम्हाला टी इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड घ्यायचं आहे. स्पीड किती दिला सर, 25 गुणिले या ठिकाणी 2 करा, कारण हे 25/2 म्हणजे काय असणार आहे, हे 2 उलटून गुणाकार होणार आहे. 25 भाग दिला सर, 25 दुनी 50, 0, 20 दुनी 40, म्हणजे तुमचं जे आन्सर असणार आहे ते या ठिकाणी किती असणार आहे, 40 सेकंद असणार आहे. आन्सर जे असणार आहे ते या ठिकाणी किती असणार आहे, 40 सेकंद असणार आहे. कळाला नसेल परत एकदा क्वेश्चन रिपीट जा, ठीक आहे, होल्ड करा, तिथून परत एकदा बघा, परत एकदा ही कॉन्सेप्ट बघा, ठीक आहे, तुम्हाला कळून जाईल. सर हे अंतर 500 कसं आलं म्हणणार आहे, ठीक आहे, तुमच्या डोक्यामध्ये हा क्वेश्चन असणार, सर हे 500 कुठनं आलं, 500 कुठनं आलं, तर मी तुम्हाला इथं जस्ट कॉन्सेप्ट सांगितली की जर तुम्हाला एखादी रेल्वे पूल, प्लॅटफॉर्म किंवा बोगद्याला ओलांडत असेल तर अंतर जे आहे तुमचं या ठिकाणी काय असतं, रेल्वे प्लस दिलेला प्लॅटफॉर्म बोगदा असेल. जर ती व्यक्तीला ओलांडत असेल, खांबाला, झाडाला, तर काही तिथं नाही, ते जेवढं तुमचं अंतर दिलेलं आहे तेवढंच या ठिकाणी काउंट करायचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी सरळ व्याजावर आहे. कशावर आहे, सरळ व्याजावर हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कशावर आहे, सरळ व्याजावर, म्हणजे एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे. आता हे पहिलं जे दिले सरळ व्याज दिलं आहे आणि दुसरं जे दिले या ठिकाणी चक्रवाढ व्याज दिलं आहे 1890, तर ती रक्कम दसे किती व्याज दराने ठेवली होती, दसे किती व्याज दराने ठेवली होती. आता इथं काही फॉर्म्युला वापरायचं नाही, काय नाही, सिंपल वेनं सोडवायचं आहे. कसं सोडवायचं ते मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, सॉल्व करा. करा फटाफट. झालं का, करा फटाफट लवकर. ठीक आहे. चला आता या ठिकाणी काय म्हटलंय बघा, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज, एक दिली तुम्हाला सरळ व्याज. आता सरळ व्याज म्हणजे काय असतं रे, सरळ व्याज हे नॉर्मल म्हणजे दिलेल्या रकमेवर ॲज इट इज पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी, 5व्या वर्षी, किती पण वर्षी घ्या, सेमच व्याज असतं. म्हणजे पहिल्या वर्षी जर तुला 100 असेल तर दुसऱ्या वर्षी पण 100 असणार, तिसऱ्या वर्षी पण 100 असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काय असणार आहे, चक्रवाढ व्याज. कुठलं असणार आहे, चक्रवाढ व्याज. आता इथे बघा सरळ व्याज जे आहे तुम्हाला किती दिले सर, 1800 दिलेलं आहे, आणि चक्रवाढ व्याज किती दिले सर, 1890 दिलेलं आहे. बरं आहे. जर ऑब्झर्वेशन केला तर दोघांमधला सर गॅप किती चालला या ठिकाणी, 90चा गॅप आलाय. दोघांमधला सर गॅप किती चाललाय, 90चा आलाय. आता हे जे 1800 आहे हे 2 वर्षाचं आहे, मग एका वर्षात जर काढलं तर सर या ठिकाणी किती आलं, 900 आलं. मग 900चे हे जे 90 आहेत, 900चे हे 90, 900चे हे जे 90 आहेत हे किती पर्सेंटेज आहेत हे तुम्हाला शोधायचं आहे. मग काय करणार तुम्ही सर, 90 एके 90, 90 आहे 900, म्हणजे 10% हे फक्त काय असणार आहे, 900चे असणार. म्हणजेच तुम्ही जर ऑब्झर्वेशन केला तर तुमचं आन्सर जे येणार आहे ते या ठिकाणी किती येणार, 10% येणार आहे. म्हणजे ती रक्कम जी आहे तसे 10% दरानं,
10% दराने या ठिकाणी असणार आहे. सिंपल फक्त विचार करून सोडवण्याचा क्वेश्चन होता. याच्यामध्ये ना फॉर्म्युला वापरायचा नाही काय नाही. तर हे करत बसेल SI = P × R × T डिवाइड बाय या ठिकाणी 100 करा, परत ते कंपाऊंड इंटरेस्ट काही फापड पसारा करायचा नाही. सरळ सरळ त्यांनी व्याज दिलेलं आहे ते व्याजही करा. ठीक आहे, ठीक आहे. चला घ्या हा क्वेश्चन बघा, भारी आहे क्वेश्चन, खूप मस्त आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन येतात आणि पोरगा हा क्वेश्चन मला माहित आहे 100रातली जी पोरं आहेत, 100 जर पोरं देत असतील तर ह्याच्यातली 90 पोरं हे क्वेश्चन स्किप करतात, हाच क्वेश्चन स्किप करतात. आता मी 10 म्हणा लागलोय पण 10 पण नसतात, ती 5 पण पोरं दिले तर लय झाले. हा क्वेश्चन बघितलं की पोरं स्किप करतात. ठीक आहे, करा इथं स्किप करू नका, प्रॅक्टिस करा. ठीक आहे, मी तर सांगणारच आहे. बघा काय म्हटलंय, एका पिशवीत 5:6:8 या प्रमाणात 1 रुपया 50 पैसे, 1 रुपया 50 पैसे 25 पैशांची नाणी आहेत. तर जर त्यांची एकूण किंमत 420 रुपये असेल तर 50 पैशाची किती नाणी आहेत? बरोबर आहे. आता इकडे लक्ष द्या, तुम्हाला जो रेशो दिलाय हा किती दिलाय, 5 दिलाय, 6 दिलाय आणि 8 दिलाय. ह्याला आपण म्हणतो 5x 6x आणि 8x. ठीक आहे, पण तुमचा जो रुपया दिलेला म्हणजे तुमचं जे नाणं दिलेलं आहे ते एक तर रुपयामध्ये दिलंय, पैशामध्ये दिलंय. मग तुम्हाला काय करायचं आहे, एक तर रुपयाचं पैशामध्ये कन्वर्जन करणं किंवा पैशाचं या ठिकाणी काय करायचं, रुपयामध्ये कन्वर्जन करायचं. ठीक आहे, आपण सिंपल फंडा करतोय, काय करतोय आणि ह्या बघा ह्याला काय करायचं, त्या पैशानं मल्टिप्लाय करायचं. मग आता काय केलं सर, 5x गुणिले हे रुपयामध्ये कन्वर्जन करूया, 5x गुणिले 1 आलं. ठीक आहे, नंतर 6x गुणिले आता ही 50 पैसे आहे, ह्याला आपण कन्वर्जन करूया रुपयामध्ये, म्हणजे 1/2 असणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरं जे असणार आहे ते आपलं काय असणार आहे, 8x गुणिले आता हे 25 पैसे म्हणजे काय असणार आहे, 1/4 असणार आहे. ह्याला भाग दिला, 4 दुनी 8 म्हणजे 2x आलं सर. हे किती आलं सर, 2x. ह्याला जर भाग दिला सर किती आलं, हे 3x आलं. आणि ह्याला जर भाग दिला सर किती आलं, हे गुणाकार केला किती आलं सर, 5x. म्हणजे आपल्याला टोटल भेटलं या ठिकाणी 5x + 3x + 2x = या ठिकाणी किती दिले, 420 दिलेलं आहे. म्हणजे किती आलं सर, 10x बरोबर 420 म्हणजे x बरोबर जे आहे ते तुमचं किती आलं सर, 42 आलं. x बरोबर किती आलं सर, 42 आलं. आता यांनी काय म्हटले, तर 50 पैशांची किती नाणी, 50 पैशांची म्हटले, पैशांची. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं लक्ष द्या. आता 50 पैशाचा रेशो बघितला तर हा किती आहे, 6x आहे. बरोबर आहे. मग तुम्ही काय करणार आहे, 6 गुणिले या ठिकाणी 42 करणार आहात. बरोबर आहे, 6 गुणले या ठिकाणी 42 करणार आहात म्हणजे किती आलं सर, हे 7 दुनी 12, अरे सॉरी 6 कुठं करणार आहे, हा तुमचा स्टार्टिंगचा जो होता तो 6 होता. स्टार्टिंगचा तुमचा जो 6 होता म्हणजे काय करणार आहे, 6 गुणले या ठिकाणी 42 करा म्हणजे किती आलं, 2×12 चला लाईक साइन चूक 24 आणि 25. म्हणजे तुमचं जे आन्सर आलं ते या ठिकाणी किती आलं, 252 आलं. आन्सर किती आलं, 252. जर तुम्ही 3x ला मल्टिप्लाय केला असता तर तुम्हाला परत × 2 करावं लागलं असतं, कारण हे रुपयामध्ये आहे आणि हे जे होतं हे तुमचं पैशामध्ये आहे. 6x काय आहे, पैशामध्ये आहे. तुमचं जे आन्सर असणार ते या ठिकाणी किती असणार, 252 असणार आहे. क्लिअर आहे. क्वेश्चन एकदम सिंपल असतात, फक्त एकदम तुम्हाला इथं बघा, इथं कन्वर्जन करणं महत्वाचं आहे. एक तर रुपयाचं पैशामध्ये करा किंवा पैशाचं या ठिकाणी रुपयामध्ये करा. आता काही लोक याला बघा 50 पैसे आहेत याला 0.5 म्हणतात, हे पॉईंट मध्ये करायला गेलं ना तर तिथं गपलत होते तुमची, लक्षात ठेवा, कॅल्क्युलेशन चुकतं. ठीक आहे, द्या क्वेश्चन, भारी आहे यार, मस्त क्वेश्चन आहे. बघा परत हा तुमचा स्पीड टाइम डिस्टन्सचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, क्वेश्चन टॉपिक जर बघितला तुमचा स्पीड टाइम डिस्टन्स झाला, रेशिओ झाला, पर्सेंटेज झाला. ठीक आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर सरासरी झाला. हे टॉपिक आहेत. टॉपिक कोणते दिसतात काय, अरिथमेटिकचे टॉपिक आहेत. ठीक आहे, अंकगणिताचे त्या ठिकाणी टॉपिक असणार. लोक म्हणतात की सर टॉपिक कोणते जरा सांगा की कोणत्या टॉपिकवर फोकस करू, असे मेसेज पण केलेत पोरा. आता बघा ही सिरीज तुम्हाला उपयोगी पडेल. आय होप सगळ्यांना थोडस चांगलं वाटत असणार, समजत असणार. ठीक आहे, तुम्ही सजेशन देऊ शकता, तुम्हाला जर ही सीरीज चांगली वाटत असेल, काहीतरी शिकल्यासारखं वाटत असेल. ठीक आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेसेज करा आणि प्रत्येकाने कमेंट करा. जे जे हे व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांनी मध्ये एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही कमेंट करा, तुम्हाला कशा प्रकारे सेशन वाटलं, याच्यामध्ये किती गोष्टी कळाल्या. ठीक आहे, बाकी तुम्हाला जर माझ्याशी डेली
लाईव्ह मध्ये कनेक्टेड राहायचं असेल, प्रॉपर शिकायचं असेल तर तुम्ही मला पेड बॅचमध्ये फॉलो करू शकता. ठीक आहे, मॅथ्स आणि रिजनिंग मीच घेणार आहे. ठीक आहे, चला काय म्हटले बघा. आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जे जे काही अपडेट आहे ते तुम्हाला लगेच येऊन जाईल. आणि मी हे बघा मॅथ्सचं तुमचं जे एक प्रॉपर अनालिसिस आहे त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे, मॅथ्स जे अनालिसिस आहे 2017 ते 2024 मध्ये जेवढे मॅथ्सचे क्वेश्चन आलेत ते किती नंबर ऑफ क्वेश्चन आहेत, किती आहेत त्याची मी शीट पण शेअर केलेली आहे टेलिग्रामला. ती शीट पण तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळा डेटा भेटून जाईल. त्याच्यानंतर त्याच्याबद्दल एक युट्यूबवर व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे. व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्हाला तो भेटून जाईल, बघून घ्या. मॅथ्समध्ये कशा प्रकारचे कोणते कोणते टॉपिकवर क्वेश्चन आलेत आणि हे सर्व अनालिसिस करूनच मी या ठिकाणी ही सिरीज घेत आहे. असं नाही की मनात आलं नाही कुठलं पण शिकवायला लागलं नाही. ठीक आहे, फ्रीमध्ये पण एवढा कंटेंट देत नसतं. ठीक आहे, आणि एवढं असं ऑथेंटिक अनालिसिस करून म्हणतो मी. ठीक आहे, तुम्हाला शिकवणारे PYP भरपूर जाणार आहे. तुम्ही युट्यूबला गेला सगळ्यांचे पुन्हा कोणाचं PYP भेटणार. पण मी एक जे सेशन घेतले 2017-24चं तसं कोण जर सेशन घेतलं असेल तर मला दाखवा. ठीक आहे, चला. मुंबईहून पुण्याला 2 बसपैकी पहिली बस 8 वाजता जाते. ओके, मुंबई पुणे मुंबई एक पिक्चर आला होता बघा. ठीक आहे, एक मुंबईहून पुण्याला बस चालली पहिली किती वाजता चालली सर? 8 वाजता चालले. आणि दुसरी बस या ठिकाणी किती वाजता चालली सर? 9 वाजता चालले. ओके, 9 वाजता म्हणजे 1 तासानंतर चालली. पहिली बस जी आहे ती या ठिकाणी 80 किलोमीटर वेगाने निघाली आहे आणि दुसरी बस जी आहे ती या ठिकाणी सर किती 100 किलोमीटर वेगाने निघाली आहे. सगळ्यात पहिल्यांदा जर बघितला ह्यांचा 1 तासाचा गॅप आहे आणि इथं किती 20 किलोमीटर अंतरचा गॅप आहे. बरोबर आहे, 20 किलोमीटर अंतरचा गॅप आहे. आता जी पहिली बस आहे ही 1 तास ऑलरेडी गेलेली आहे म्हणजे तिनं 80 तास अंतर कापलेलं आहे. 80 तास जे आहे, सॉरी 80 किलोमीटर जे अंतर आहे ते कापलेलं आहे. मग स्पीड जर हा बघितला तर हे 20 किलोमीटरचा गॅप आहे. मग तुम्ही जर बघितला या ठिकाणी जर टाइम बघितला तर 80 किलोमीटर गॅप कव्हर करण्यासाठी याला किती 20 किलोमीटरच्या स्पीड इथं 20चा हा गॅप यायला लागलाय म्हणजे किती 4 तास लागणार. किती तास लागणार आहेत? 4 तास लागणार आहेत. मग आता यांनी काय म्हटलंय तर त्या दोन्ही बस एकमेकांना किती वाजता भेटतील. आता दोन्ही बस म्हटले पहिली तर गेलेली आहे पण दुसरी जी 9 वाजता निघाली त्याच्यानंतर आपल्याला पुढे 4 तास काउंट करायचे आहे. म्हणजे 9 + जर 4 केलं आपण 9 आणि 3 किती आले 12, 12 आणि ते 1 आला म्हणजे 13 म्हणजे तुमचं किती असतो 1 वाजता. म्हणजे 1 वाजता जे आहेत ह्या दोन्ही ज्या बसेस आहेत त्या एकत्र येणार आहेत. ठीक आहे, म्हणजे किती दुपारी 1 वाजता. हा क्वेश्चन कळाला का? ह्याच्यामध्ये काही नव्हतं. सिंपल फंडा होता की सकाळी 8 वाजता एक निघाले, सकाळी 9 वाजता एक निघाले. दोघांचा गॅप बघितला तर एक तासाने लेट निघालेले आहे. आणि ही 1 तासात ऑलरेडी किती 80 किलोमीटर प्रति तास म्हटले ना यांनी बघा. 8 वाजता तासी म्हटलंय, तासी 80 किलोमीटर म्हणजे तासाला 80 किलोमीटर चालले म्हणजे 80 किलोमीटर ऑलरेडी कव्हर केलंय. आणि 9 वाजता जी निघाली ती 100 किलोमीटर स्पीडनं चालले पण 20 किलोमीटरचा गॅप आहे ना, हा गॅप कव्हर करून तिला एकत्र यायचं आहे म्हणजेच आपल्याला 80 किलोमीटर हे कव्हर करायचं आहे. बरोबर आहे, म्हणजे किती येणार 4 तास लागणार म्हणजे 4 तासानंतर ते एकत्र येणार आहे. असं नाही की सर ही कव्हर करायला आले तोपर्यंत ही थांबले नाही ना, ही पण पुढे चालली. ही 80 किलोमीटर गेल्यानंतर दुसऱ्या तासाला ती 160 किलोमीटर चालली. हा 100 चाललाय, हा परत किती चाललाय बघा इकडं, हा परत 200 चाललाय तरी पण येत नाही एकत्र. समजते? ठीक आहे, म्हणजे 4 तासानंतर म्हणजे दुपारी 1 वाजता ते एकत्र येणार आहे. ठीक आहे, ओके चला हे बघा बाकीचं बॅचचं. ठीक आहे, चला हा एक क्वेश्चन भारी आहे, दिसायला मोठा आहे पण एकदम सिंपल क्वेश्चन आहे. एकदम भारी क्वेश्चन आहे, भारी भारी भारी. बघा कशा प्रकारचे क्वेश्चन आहेत. पोलीस भरतीचे क्वेश्चन येते. तुम्हाला वाटते हलवा क्वेश्चन आहेत, नाही. कशा प्रकारचे क्वेश्चन आहेत बघा, विचारण्याची पद्धत बघा. ठीक आहे, अमितने त्याच्या पगाराचा 3/5 भाग घराला दिला. उर्वरित अर्धी रक्कम शेतावर खर्च केली. उर्वरित अर्धी रक्कम मुलाला दिली जाते आणि उर्वरित रक्कम पोस्ट ऑफिस मध्ये जमा केली जाते. जर त्याने पोस्ट ऑफिस मध्ये 700 रुपये जमा केले तर त्याचा पगार किती असेल म्हटलंय. सिंपल क्वेश्चन आहे, भारी क्वेश्चन आहे. आणि मी म्हटलंय तुम्हाला जर त्याची व्हॅल्यू माहित नसेल तर 100 माना. जोपर्यंत तुम्ही 100 मानत नाही ना तुम्हाला हे गणित सुटणारच नाही. नेहमी 100 मानायचे तुम्हाला. आता इकडे लक्ष द्या, मी मानला 100, हा मानला सर 100. आता याने डिवायडेशन कसं केले बघा, डिवायडेशन कसं केलेलं आहे. पहिला जो आहे तो या ठिकाणी त्याने घरात दिलेला आहे. ठीक आहे, 100%चा 100 रुपयेचा 3/5 भाग. 3/5 जर 100चा आपण 3/5 भाग काढला तर किती आला सर, याला भाग दिला तर 20 आले, 20 × 60 म्हणजे 60 रुपये त्यानं काय केलंय घरात खर्च केलाय. ठीक आहे, पुढं काय झालं सर, राहिले आता त्याच्याकडे किती 40 रुपये राहिले. आता काय म्हटलंय उर्वरित अर्धी रक्कम म्हणजे ह्या 40 मध्ये अर्धी रक्कम म्हणजे किती 20 रुपये ह्यानं काय केलाय शेतावर खर्च केलाय. कशावर खर्च केला सर, शेतावर. ठीक आहे, आता राहिले किती सर परत
40 मध्ये 20 गेले, राहिले सर 20 राहिले. पुढे काय म्हटलंय, उर्वरित अर्धी रक्कम मुलाला दिली. म्हणजे ह्या 20 मध्ये अर्धी रक्कम काय केलं त्यानं, 10 रुपये मुलाला दिला. काय दिला, मुलाला दिला. आता आणि काय म्हटलं पुढं, आता राहिले किती, 10 राहिले सर. आणि ते 10 राहिलेत ते यानं कुठे केलंय, पोस्ट ऑफिस मध्ये केलाय. बरं आहे. आणि पोस्ट ऑफिस किती रुपये खर्च केलाय ते माहित आहे. किती रुपये खर्च केलाय सर, 600 रुपये खर्च केलाय. बरोबर आहे. जर आता पुढे काय म्हटलंय आपल्याला, 10 बरोबर या ठिकाणी 600 असेल तर काय म्हटलं, तर त्याचा पगार किती, पगार म्हणजे किती, 100 रुपये किती ते काढायचं आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी बघा, 10 बरोबर जर 600 असेल तर 100 बरोबर किती असणार आहे, या ठिकाणी 6000 असणार आहे. 100 बरोबर किती असणार आहे, 6000. म्हणजे त्या व्यक्तीचा जो पगार आहे, त्या व्यक्तीचा जो पगार आहे तो किती असणार आहे, 6000 रुपये असणार आहे. फक्त मांडणी करत जायचं, याच्यामध्ये काही फॉर्म्युला वापरला नाही, सिंपल जसं दिले तसं मांडणी करत सोडवत गेलो आपण. तुमचं जे आन्सर असणार ते या ठिकाणी किती असणार आहे, 6000 रुपये असणार आहे. मानलं का आपण 100 रुपये, आपल्याला माहित होतं का त्याचा पगार किती आहे, नाही. ठीक आहे, कळतंय. सिंपल, भारी भारी, एकदम सोपं सोपं सांगायला लागले. काही तुम्हाला इथे कुठे एक्स माना म्हटलं, काय वाय माना म्हटलं, काय काय काही नाही, सिंपल सांगितलं एकदम. ठीक आहे, चला घ्या, भारी क्वेश्चन आहे. जर ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी 20 असेल, जर बी आणि सी ची सरासरी 19 असेल आणि सी आणि ए ची सरासरी 21 असेल, तर ए चे मूल्य किती असेल, ए चे मूल्य किती असेल. करा करा करा. बघा, जर ए आणि बी दोन संख्यांची सरासरी 20 आहे, म्हणजे ए प्लस बी ह्या दोघांची सरासरी बघितलं तर 20 गुणिले 2 जर केलं तर सर किती आलं, 40 आलं. त्याच्यानंतर बी प्लस सी केलं सर, तर किती आलं या ठिकाणी, 19 दुनी 38 आले सर. त्याच्यानंतर सी प्लस ए केलं सर, 21 दुनी किती आले सर, 42 आले. ठीक आहे, 42 तर आलेले आहे. आता इकडे लक्ष द्या, तुमचं जर यांची तिघांची जर बेरीज केली तर किती येणार आहे, 4×3=12, कारण हे दोन इकडे ऍड केलं तर 40 झाले, म्हणजे 120 आले. बरोबर आहे. म्हणजे ए प्लस बी प्लस सी प्लस सी प्लस ए इक्वल टू या ठिकाणी 120 आहे. म्हणजे त्याला तुम्ही असं करू शकता, 2 × ए प्लस बी प्लस सी बरोबर 120, म्हणजे ए प्लस बी प्लस सी इक्वल टू या ठिकाणी किती आलं सर, ए प्लस बी प्लस सी किती आलं सर, या ठिकाणी 60 आलं. 2 न भाग दिला बेके बे आणि हे 60 आलं. ठीक आहे, आता बघा इकडे लक्ष द्या. आता काय करायचं, सिंपल फंड आहे. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, ए फाइंड करायचं, एचं फाइंड. मग काय करणार, ए प्लस बी प्लस सी तुम्हाला माहित आहे, बी प्लस सी. सर बी प्लस सी किती आला या ठिकाणी, 38 आलाय. सरळ 38 फिल करा, बरोबर 60 आलं. ठीक आहे, म्हणजे ए बरोबर ह्या 60 मधून जर 38 गेले तर राहिले किती सर, 22. म्हणजे तुमचा आन्सर जे असणार आहे ते या ठिकाणी किती असणार आहे सर, 22 असणार आहे. कळतंय, काय केलं कळालं का. सरासरी म्हटलं ए आणि बी ची, म्हणजे ह्या दोन संख्या झाल्या, दोन मूल्य आपण 20 केलं, म्हणजे किती आलं सर, 40 आलं. बी प्लस सी म्हणजे दोन मूल्य सर या ठिकाणी काय केलं, 19 केलं सर, 38 आलं. इथं काय झालं, सी प्लस ए म्हणजे काय असणार, दोन मूल्य 21 केलं सर. ठीक आहे, म्हणजे किती आलं, 42. समजतंय, ह्या गोष्टी क्लिअर आहेत. ओके, ठीक आहे, चला. ठीक आहे, बाकी आय होप ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. ठीक आहे, ही जी बॅच आहे ही नक्कीच जॉईन करा, ह्याचा तुम्हाला खूप बेनिफिट होणार आहे. ठीक आहे, कुठं भेटणार आहे, सुपरपास मध्ये भेटणार आहे. सुपरपास मध्ये काय काय भेटणार आहे, काय नाही भेटणार, या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, आय होप अशा पद्धतीनं सर्वांना, ठीक आहे, सुपरपास मध्ये काय काय भेटणार आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. हे जॉईन करा, आणि जॉईन करताना हा कुपन कोड लावायला विसरू नका. हे लावला तर तुम्हाला परत आणि डिस्काउंट भेटून जाईल, आणि तुम्ही माझ्याशी कनेक्ट कराल की माझ्या किती विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलंय, किती माझ्याशी कनेक्ट आहे, ते सर्व मला कळून जाईल. ठीक आहे, बाकी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं कुठलं, पोलीस भरती टेक्स्टबुक, पोलीस भरती टेक्स्टबुक, त्याचबरोबर शुभम सर टेक्स्टबुक, हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, शुभम सर टेक्स्टबुक. ठीक आहे, ओके. आय होप ही पीडीएफ तुम्हाला ना, ही पीडीएफ टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे आपण अहमदनगरचे जे मॅथचे क्वेश्चन होते बऱ्यापैकी, अहमदनगर डिस्ट्रिक्टचे या ठिकाणी, ठीक आहे, अहमदनगर डिस्ट्रिक्टचे जे क्वेश्चन आहेत मॅथचे ते आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत. आणि आता तुमचं एक काम असणार आहे, अहमदनगरचं मी तुम्हाला मॅथ्स तर कव्हर केलं, पण हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला अहमदनगर रिलेटेड जे काही अपडेट झालेलं आहे, जे काही अपडेट माहिती आहे, जे काही जी के रिलेटेड माहिती आहे, त्याचे 4 ते 5 पॉईंट तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. कमेंट बॉक्समध्ये मेसेज करायचा आहे,
आणि त्याचबरोबर हे सेशन कसं वाढलं ह्याची माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. ही सिरीज जर आवडत असेल तर कंटिन्यू आपण ही सिरीज करणार आहोत. ठीक आहे. आता आपण अहमदनगरचं या ठिकाणी मॅथ्स कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, मॅथ्स कव्हर केलेलं आहे. आता तुमचं जे दुसऱ्या दिवशी असणार आहे, दुसरा जो दिवस असणार आहे, दुसरा दिवस तुमचा या ठिकाणी काय असणार आहे, रिझनिंग असणार आहे. कुठला असणार आहे, रिझनिंग. सेम डिस्ट्रिक्टचा तुमचं रिझनिंग आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. अहमदनगरचं मॅथ्स कव्हर झालं आहे, अहमदनगरचं आपण रिझनिंग कव्हर करणार आहोत ते दुसऱ्या दिवशी. ठीक आहे. आज सोमवार. ठीक आहे, सोमवारी आपण या ठिकाणी मॅथ्स कव्हर केलं आहे. जसं तुम्हाला सांगितलं होतं, जसं आता जस्ट तुम्हाला सांगितलं होतं की आपली जी सिरीज असणार आहे, नवीन जर लेट कोण बघत असाल तर इकडे लक्ष द्या. आपण काय सांगितलं होतं या ठिकाणी, तुमची जी सोमवार टाइम टेबल तुम्ही पण बनवून घ्या. सोमवार, बुधवार, शुक्रवार या ठिकाणी काय असणार आहे, मॅथ्स असणार आहे. ठीक आहे, मॅथ्स PYP असणार आहे जिल्हा वाईज. ठीक आहे. आणि मंगळवार आणि गुरुवार. ठीक आहे, तुमचं काय असणार आहे या ठिकाणी, रिझनिंग असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपण हर एक डिस्ट्रिक्टचं या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ठीक आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, सेशन बघून झाल्यानंतर कमेंटमध्ये त्या जिल्ह्या रिलेटेड 4 ते 5 पॉईंट. हे का सांगतोय, कारण हा मॅथ्सचा तर अभ्यास होतोय तुमचा, आणि कमेंटमध्ये जेव्हा तुम्ही मेसेज करणार आहे प्रत्येकाकडे काही ना काहीतरी पॉईंट असणार आहे जिल्ह्यावाईज. मग तुम्ही जेव्हा कमेंट सेक्शन पण बघणार आहे तेव्हा तुम्हाला त्या जिल्ह्या रिलेटेड महत्त्वाची इम्पॉर्टंट पॉईंट सुद्धा कळून जातील. म्हणजे तुमचा तिथं जीकेचा सुद्धा अभ्यास होणार आहे. कळते का? म्हणजे मी एका ह्याच्याबरोबर तुमचे बाकीचे विषय सुद्धा तयारी करायचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. ठीक आहे. आय होप सर्वांना हे व्हिडिओ आवडला असेल. तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण हे चॅनल फक्त स्पेसिफिक पोलीस भरती रिलेटेड आहे, याच्यामध्ये दुसऱ्या आणि कुठल्या एक्झामची तयारी नसणार आहे. त्यामुळे नक्कीच हे चॅनल फॉलो करा. नवीन चॅनल आहे आणि तुमच्यासाठी खूप बेनिफिट देणार आहे. ठीक आहे. बाकी सॅटर्डेला तुम्हाला फ्रीमध्ये एक टेस्ट भेटून जाईल, त्याची PDF तुम्हाला या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. ठीक आहे, सॅटर्डेला. आणि त्याचं जे ॲनालिसिस आहे ते तुम्हाला संडेला असेल. कधी असणार आहे, संडेला असणार आहे. ओके. प्रॉपर तुमचं टेक्स्टबुक या ठिकाणी बऱ्यापैकी फ्रीमध्ये जेवढं होईल तेवढं तयारी करून घेणार आहे. पण बाकी तुम्हाला अजून प्रॉपर सिस्टमॅटिक करायचं असेल तर नक्कीच पेड बॅच जॉईन करा. ती कोणती असणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतं आता. ही जी बॅच आहे ही बॅच जॉईन करा. ठीक है. ओके, थैंक यू सो मच गाइस. फिर मिलते हैं दोबारा नेक्स्ट वीडियो में नेक्स्ट डिस्ट्रिक्ट के साथ. ठीक है, चालेल. नेक्स्ट म्हणजे हीच डिस्ट्रिक्ट असणार आहे, ते दुसरा सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे, चालेल. ओके, बाय बाय, टेक केअर, थँक्यू सो मच. ठीक आहे, चला.